नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण इडली बॅटर परफेक्ट प्रमाणात कसं बनवायचं तेच पाहणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता आपला हा डोसा कसा झाला आहे ते. तर अगदी परफेक्ट आपला डोसा तयार झाला आहे, अगदी क्रिस्पी झाला आहे. इडल्या पण अगदी स्पॉन्जी झाले आहेत आणि त्याचबरोबर मी इथं उत्तप्पासुद्धा बनवला आहे. तर याचं प्रमाण कसं ठेवायचं तर ते आज आपण पाहणार आहोत. तर मी इथं 1 किलो रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे, त्याचबरोबर उडदाची पांढरी डाळ घेतली आहे पाव किलो आणि 1 चमचा मेथीदाणे घातलेत. आता हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून हे बुडेल इतपत पाणी ठेवून दिलं आहे अशा प्रकारे. तर हे 6 ते 7 तासांसाठी आपल्याला भिजत ठेवायचे. आता हे 7 तास झालेत आपले. याला छान वाटून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं मिश्रण घेऊन मी हे वाटून घेते अशा प्रकारे. यात घालायचे आपल्याला 1 कप पोहे. थोडंसं पाणी घालून हे स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. तर अशा प्रकारे हे वाटून घेतले. तर राहिलेली डाळ तांदूळ मी अशाच प्रकारे वाटून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळी डाळ वाटून घेणार आहे. तर याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. याची छान सॉफ्ट पेस्ट केली आहे. तर हे आता मी फर्मंट व्हायला ठेवते आहे. तर रात्री ठेवलं होतं आणि तुम्ही तर दिवसा बघू शकता किती छान हे फुलून आलं आहे. तर हे छान फर्मंट झालं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात चवीनुसार मीठ घालूया. तर मी इथं 1.5 चमचा मीठ घालते आहे. अर्धा चमचा सोडा घातला आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सोडा व्यवस्थित मिक्स होईल. आता आपण इडली पात्र ठेवलं आहे, त्यात पाणी घातलं आहे आणि या भांड्यांना तेल लावून घेणार आहे. हे व्यवस्थित तेल लावून झालं की आता आपण इडली बॅटर घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इडली बॅटर घालून घेते आणि एक 5 ते 7 मिनटं फुल फ्लेमवर हा कुकर आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित आपण ही भांडी लावून घेऊया आणि याला झाकून देऊया. तर 5 ते 7 मिनटं फुल फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर वेळ झाला आहे, गॅस ऑफ केला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इडली तयार झाली आहे. भांडं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने अलगद बाजूने सोडून काढून घेतली आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही मस्त इडली आपली तयार झाली आहे. अगदी स्पॉन्जी आहे. तुम्ही इथं बघू शकता अगदी जाळीदार इडली तयार झाली. तर मी सगळ्या इडल्या इथं काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान आपली इडली तयार झाली. तोडून दाखवते. अगदी हलकी मऊ लुसलुशीत इडली तयार आहे. इथं आपल्याला उत्तप्पा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पॅनवर थोडंसं तेल घातलं आहे. आता यात बॅटर घालून घेऊया. 1 ते 1.5 पळी बॅटर घातले आणि हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही पसरवायचं आपल्याला, थोडा जाडसरट ठेवलं आहे. आता यात घालूया आपण टोमॅटोचे तुकडे. बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे, बारीक कट केलेला कांदा घातला आहे, अगदी थोडी कोथिंबीर, बारीक मिरची चिरलेली घालून घेतली आहे. जर लहान मुलं खाणार असतील तर चिमूटभर मिरची पावडर घातली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने पलटून घेतलं आहे थोडंसं तेल घालून. तर अगदी पटकन उत्तप्पासुद्धा तयार झाला आहे. आता आपल्याला बनवायचा आहे डोसा. त्यासाठी बघा पॅनवर थोडंसं पाणी घातलं आहे. पाणी घातलं की रुमालाने पुसून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, तवा आपला सेट होतो. आता याच्यावर घालून घेऊया बॅटर. बॅटर घातल्यानंतर छान पळीने आपण ह्याला फिरवून घेऊया. तर एका डायरेक्शनमध्ये हे छान मग डोसा आपण बनवून घेतला आहे आणि वरच्या बाजूला लालसर झाला की तेल घालून ह्याला कडेने काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला डोसा तयार झाला आहे. दुसरा डोसाही मी त्याच प्रकारे बनवून घेणार आहे. पाणी घालून तवा सेट करून घेतला आहे. यावेळेस मी वाटी घेतली आहे, वाटीने हे बॅटर घातलं आहे आणि
अशा प्रकारे हा पसरवून घेतला आहे. आता फुल फ्लेम करून ह्याला छान लालसर भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सोडले वरून. तुम्ही इथं बघू शकता वरती रंग दिसायला लागला की आपण ह्याला अलगद काढून घेऊया. तर अशा पद्धतीने हा सुद्धा आपला डोसा तयार झाला आहे. तर अगदी क्रिस्पी डोसे होतात, अगदी कुरकुरीत. तर इथं आपलं डोसे, इडली आणि उत्तप्पे तयार आहे. तर छान आपली साऊथ इंडियन थाळी तयार झाली आहे. तर एका बॅटरपासून असे भरपूर पदार्थ बनवता येतात. तर मी इथं इडली, डोसा आणि उत्तप्पा बनवला आहे. नेक्स्ट टाईम आपण पुन्हा काहीतरी वेगळं बनवूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी, सांबार बरोबर खाऊ शकता. सांबार माझं झालेलं नाही त्यामुळे इथं मी व्हिडिओ दाखवलेला नाही. तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त लुसलुशीत आपला उत्तप्पासुद्धा तयार आहे. इडलीसुद्धा छान जाळीदार लुसलुशीत झाली आहे. तर डोसासुद्धा अगदी परफेक्ट क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.